Today we are discussing about the 16th chapter, that is semiconductor devices. In that previous section we are discussing about some special purpose diodes, and one is a Zener diode as a regulator. This Zener diode as a regulator working on the breakdown junction principle, and remaining diodes works on the sensitivity of the material. तुम्ही मागच्या सेक्शन मध्ये बघितलेलं आहे की त्याच्यामध्ये काही सम स्पेशल पर्पज डायोडचा स्टडी केला की ज्याच्यामध्ये झेनर डायोड हा फक्त कशावरती वर्क होत असतो, त्याच्या जंक्शन बायस वरती तो काय होत असतो, वर्क होत असतो. पण उरलेले जे डायोड्स आहेत तर ते कशावरती वर्किंग करत असतात, तर त्याच्या फोटो सेन्सिटिव्हिटी मटेरियल वरती ते वर्क करत असतात. फ्रॉम दॅट वन ऑफ द एलईडी इज, तर त्याच्यामधला हा पहिला एक काय असणार आहे, एलईडी हा एक स्पेशल पर्पज डायोड म्हणून काय केलं जातं, यूज केला जातो. तर एलईडी हा म्हणजेच काय असेल, इट स्टँड्स फॉर द लाईट एमिटिंग डायोड. त्याला कशाने डिनोट किंवा कशाने त्याचा फुल फॉर्म इंडिकेट केला जातो, लाईट एमिटिंग डायोड. लाईट एमिटिंग डायोड हा जो वर्ड आहे की ज्याच्यावरून आपण समजू शकतो किंवा त्याचं वर्किंग कशावरती डिपेंडंट असेल हे कन्सिडर केलं जाऊ शकतं. लाईट एमिटिंग डायोड मीन्स लाईट हा काय केला जाणार आहे, एमिट केला जाणार वेन इट इज इन अ फॉरवर्ड बायस, किंवा की ज्यावेळेस तो डायोड कशामध्ये असणार आहे, फॉरवर्ड बायस कंडिशन मध्ये असेल. वेन मॅक्झिमम फॉरवर्ड करंट विच अप्लायज टू दिस एलईडी, देन इट एमिट्स द लाईट विच इज इन अ हायर सेन्सिटिव्हिटी. तर त्यावेळेस आपण ज्यावेळेस त्याला फॉरवर्ड मॅक्झिमम करंट त्या डायोड मधून काय होणार, फ्लो होणार, तर त्यावेळेस तो डायोड काय करत असतो, लाईट हा एमिट करत असतो. मेन म्हणजेच काय की आपण म्हणू शकतो एलईडी इज अ बेसिक और ऑर्डिनरी पीएन जंक्शन डायोड. हा काय असणार आहे, एक बेसिक ऑर्डिनरी पीएन जंक्शन डायोड असेल की विच इज हॅव्हिंग अ टू टर्मिनल सेम ॲज पीएन जंक्शन डायोड. तर त्या डायोड सारखेच यालाही दोन टर्मिनल असणार आहे, ते म्हणजे कोणते, एनोड अँड सेकंड इज कॅथोड. मग आता आपल्याला एलईडी म्हणजे काय हे बघायचं आहे. एलईडी हा एक इलेक्ट्रॉनिक कंपोनंट आहे की जो काय एमिट्स करणार आहे, लाईट एमिट्स करणार. when forward maximum current can flow through this device, ज्यावेळेस मॅक्झिमम फॉरवर्ड करंट त्या डिव्हाइस मधून फ्लो होत असेल त्यावेळेसच तो काय करत असतो, एक लाईट एमिट करत असतो. अँड हेअर इज द सिम्बॉल ऑफ एलईडी. तर इथे काय इंडिकेट केलेलं आहे, त्याचा सिम्बॉल आपण इंडिकेट केला, विच इज हॅव्हिंग टू टर्मिनल्स. तर त्याला दोन टर्मिनल्स दाखवलेला आहे, एनोड विथ पॉझिटिव्ह पोलॅरिटी, कॅथोड विथ निगेटिव्ह पोलॅरिटी. एनोड दाखवलेला आहे की ज्याला एक पॉझिटिव्ह पोलॅरिटी प्रेझेंट असते, तसेच कॅथोड जो आहे तर त्यालाही निगेटिव्ह पोलॅरिटी प्रेझेंट असते. मीन्स हेअर इज यूज ऑफ टू पी और एन टाइप मटेरियल्स. तर इथे कशाचा यूज केला जातो, पी आणि एन ह्या दोन्ही टाइपच्या मटेरियलचा काय केलेला असतो, वापर केलेला असतो. ज्यावेळेस ते दोन्ही रिकंबाईन होतील, त्यांचे आयन्स रिकंबाईन ज्यावेळेस होतील, तर त्यावेळेस एक फोटॉन्स तिथे काय होत असणार आहे, जनरेट होणार. आणि तो जनरेट झाला म्हणजे त्याच्या थ्रू आपण लाईट काय करू शकतो, एमिट करू शकतो. अकॉर्डिंग टू द मटेरियल्स यूज इन दिस एलईडी, ज्यावेळेस तुम्ही काय करणार, तर त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचं मटेरियल तुम्ही यूज करताय, तर त्या मटेरियल वरून आपण ठरवणार की कोणत्या टाईपचा लाईट तिथे एमिट केला जाऊ शकतो. मग डिफरंट टाइप्स ऑफ पेंटाव्हॅलंट और ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटीज आर प्रेझेंट. तर वेगवेगळ्या प्रकारच्या पेंटाव्हॅलंट म्हणजे 5 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील, आणि ट्रायव्हॅलंट मीन्स 3 इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील त्याच्या कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये. अशा टाईपच्या इम्प्युरिटी ज्यावेळेस प्रेझेंट असतील तर त्यावेळेस तो एखादा आयन्स बाहेरून घेईल किंवा एखादा आयन्स तो जो एक्स्ट्रा असेल तो शेअर करेल, की ज्याच्यानुसार त्याच्यामध्ये कलरिंग कोणत्या प्रकारची प्रेझेंट असेल तर हे ठरवलं जातं. मग त्या टाईपच्या इम्प्युरिटीज असू शकतात की ज्या तुम्ही आर्सेनिक टाईपचं मटेरियल वापरता, फॉस्फर, आर्सेनाइड, अँटीमनी या टाईपचे जे मटेरियल ज्यावेळेस त्याच्यामध्ये यूज केल्या जाईल ऍज अ सेमीकंडक्टिंग मटेरियल म्हणून, तर त्यावेळेस डिपेंडिंग ऑन दॅट त्याच्यावरती डिपेंडंट डिफरंट टाइप्स ऑफ कलर विल बी प्रोड्यूस. वेगवेगळ्या प्रकारचे कलर काय केले जातात, प्रोड्यूस केले जातात. मग हा सिम्बॉल आहे, तर त्याचं जे स्केमॅटिक स्ट्रक्चर आहे हे इथे शो केलेलं आहे. आता स्केमॅटिक स्ट्रक्चर मध्ये हेअर इज अ डोम लाईक शेप. तर इथे काय आहे, एक डोम लाईक शेप काय दिलेला आहे, इंडिकेट केलेला आहे, जो एक गोलाकार डोम टाईपचा शेप असेल की त्या कॅप्सूल मध्ये दोन टर्मिनल्स इंडिकेट केल्या जातात ऍज अ इलेक्ट्रोड म्हणून. आणि इलेक्ट्रोड म्हणजेच काय की जे काहीतरी चार्जेस काय करत असणार आहे, कॅरी करत असेल. मग ज्याचा लेग लॉंग आहे याला आपण लेग म्हणून कन्सिडर करू. द लॉंगेस्ट लेग इज कॉल्ड ऍज एनोड. तर त्याच्यामधला जो लॉंगेस्ट लेगचा जो इलेक्ट्रोड आहे तर त्याला कशाने डिनोट केला जातं, ऍज अ एनोड.
आणि जो स्मॉलेस्ट असणार शॉर्टेस्ट तर त्याला कॅथोड म्हणून इंडिकेट केलं जातं. मग आता हे ज्यावेळेस हे दोन्ही इलेक्ट्रोड्स एकत्रित कसे येतात, ज्यावेळेस त्या दोन्ही इलेक्ट्रोडला कॉन्टॅक्ट मध्ये ठेवायचं असेल तर त्यावेळेस त्याच्यावरती एक वायर बॉन्ड इंडिकेट केला. जो वायर बॉन्ड काय करणार, एनोड मधले पॉझिटिव्ह चार्जेस मीन्स होल्स आणि कॅथोड मधले निगेटिव्ह चार्जेस मीन्स इलेक्ट्रॉन्स, हे दोन्ही ज्यावेळेस रिकंबाईन्स करतील त्यावेळेस ते बाहेर काय जनरेट करणारे, फोटॉन्स जनरेट करणार. आणि ते फोटॉन्स म्हणजेच काय, विच इज इन लाईट फॉर्म, आयन्स. तर ते कशाच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात, लाईटच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट असतील. आणि दिस जनरेट्स ऑर एमिट्स आउटसाइड दिस लेअर. तर या लेअरच्या इपॉक्सी लेन्स म्हणून तिथे एक कन्सिडर केली की जी रिफ्लेक्शन जे ऑकर होणारे, म्हणजे जे इंटरनल गेलेले जे लाईट आहे तर ते परावर्तित होणे, तर ते रिफ्लेक्शन जे असणार आहे ते मिनिमाइज करत असतात. आणि आउटसाइडला फक्त रेज काय करणार आहे, ते प्रोड्यूस करणार. म्हणजे जे रेज या लेअर वरती येतील त्या डोम शेपच्या, ते फक्त कुठे इमिट झाले पाहिजे, बाहेर इमिट झाले पाहिजे. ते पुन्हा रिफ्लेक्ट होऊन आतमध्ये त्याच कॅप्सूल मध्ये ते रिटर्न बॅक न यावं, तर याच्यासाठी एक इपॉक्सी लेन्स काय केलेली आहे, त्याच्यावरती इंडिकेट केलेली आहे की ते ही रिफ्लेक्टिंग कॅव्हिटी काय करेल, ते रिफ्लेक्शन मिनिमाइज करेल. आणि ही इपॉक्सी लेन्स काय करणार आहे की जेवढे मॅक्झिमम रेज असतील तर ते ऑल डायरेक्शन्सला काय करणार आहे, ती एमिट करणार आहे. मग जेवढ्या डायरेक्शनला, ऑल डायरेक्शनला ज्या वेळेस ते लाईट रेज एमिट होतील मीन्स आपण त्याला काय म्हणणार, लाईट एमिटिंग डायोड. 2 इलेक्ट्रोड्स आर यूज इन दिस सर्किटरी. आता याच्यामध्ये 2 इलेक्ट्रोड्स वापरलेले असतील की ज्याच्या थ्रू आपण लाईट काय करतोय, एमिट करतोय. की ज्यावेळेस ते आयन्स रिकंबाईन होतात, ज्यावेळेस तो डायोड हा फॉरवर्ड बायस मध्ये ऑपरेट होत असेल आणि फॉरवर्ड मॅक्झिमम करंट तो फ्लो करतो, तर त्यावेळेसच तो आयन्स किंवा फोटॉन्स काय केल्या जातात, एमिट केल्या जात असतात. तर हे झालं जनरल डिस्क्रिप्शन अबाउट और स्ट्रक्चर, इन्फॉर्मेशन अबाउट देअर स्केमॅटिक स्ट्रक्चर. तर एलईडीची जी इन्फॉर्मेशन असणार आहे त्याच्या स्ट्रक्चर बद्दलची ही जनरल इन्फॉर्मेशन झाली. मग आता याच्यानंतर स्टडी करायचं आहे तुम्हाला की त्याचं ऍक्च्युअली वर्किंग कशा प्रकारे होतं. आणि व्हाईट लाईट जो ज्याला आपण इन्फ्रारेड म्हणतो, जनरली या लाईट थ्रू आपण फक्त एक इन्फ्रारेड टाईपचा लाईट काय करणार आहे, प्रोड्यूस करणार आहे की ज्यांच्या इंटेन्सिटी आपण मेजर केलेल्या असतात. तर मॅक्झिमम याच्यामध्ये मॅक्झिमम इंटेन्सिटीचा लाईट ज्यावेळेस प्रोड्यूस होत असेल तर ते डिफरंट टाईपचे मटेरियल तुम्ही जसे यूज करणार तशा टाईपचे वेगवेगळ्या टाईपचे कलर्स तिथे काय केले जातात, प्रोड्यूस केले जातात. आणि त्याचं ऍक्च्युअल वर्किंग कसं असेल की ज्यावेळेस तुम्ही काय करणार आहे, त्याला फॉरवर्ड बायस मध्ये ऑपरेट करतात. आणि फॉरवर्ड बायस मध्ये ऑपरेट करताना त्यातनं मॅक्झिमम करंट ज्यावेळेस फ्लो होईल तर त्यावेळेस व्हॅलन्स बँड मध्ये प्रेझेंट असणारे जे इलेक्ट्रॉन आहे तर ते कंडक्शन बँड मध्ये पास होतात. आणि कंडक्शन बँड मध्ये पास झाल्यानंतर तिथे प्रेझेंट असणारा इलेक्ट्रॉन हा व्हॅलन्स बँड मध्ये प्रेझेंट असणाऱ्या होलशी पेअरिंग करेल. आणि ज्यावेळेस तो रिकंबाईन होईल आणि त्यांची इंटेन्सिटी एनर्जी लेवल हायेस्ट होईल, आणि ज्यावेळेस एनर्जी लेवल ही हायेस्ट झाली, HV इज ग्रेटर दॅन 1, एक पेक्षा जर जास्त झाली EV, इलेक्ट्रॉन्स व्होल्ट पेक्षा, तर त्यावेळेस फोटॉन्स हा जनरेट होत असतो. आणि तो फोटॉन्स म्हणजेच काय असणार आहे, लाईट रेज. तर ते त्यावेळेस काय केले जातात, एमिट्स केल्या जातात. तर हे झालं स्ट्रक्चर अँड सिम्बॉल ऑफ एलईडी. तर हे होतं जनरल डिस्क्रिप्शन. देन वी आर डिस्कसिंग अबाउट देअर ऍक्च्युअल वर्किंग. तर ते एलईडीचं वर्किंग कसं आहे, हे फक्त कन्स्ट्रक्शनल डायग्राम आहे. आता ते एलईडी कशा टाईपने वर्क करते तर हे इथे काय करायचं आहे, आपल्याला बघायचंय. देन इज द कन्स्ट्रक्शनल डायग्राम ऑफ द एलईडी, दॅट इज लाईट एमिटिंग डायोड. In that we are discussing about their structure and symbols. आता आपण काय बघितलेलं आहे, त्याचा सिम्बॉल्स आणि स्ट्रक्चर आपण इथे बघितलंय की ज्याच्यामध्ये आपण काय म्हणणार आहे की त्या एलईडीला सेम पी और एन टाईपचे मटेरियल्स आपण यूज केलेले आहे की जे फोटो सेन्सिटिव्हिटीवरती डिपेंडंट असतील. मग आता जे सेमीकंडक्टिंग मटेरियल तुम्ही वापरतायत पी और एन टाईपचे, पी टाईपचे जर मटेरियल यूज केलं तर त्याच्यामध्ये मेजॉरिटी प्रेझेंट असते होलची. आणि जर एन टाईपचं मटेरियल यूज केलं तर त्यामध्ये मेजॉरिटी प्रेझेंट असते इलेक्ट्रॉनची. हेअर द एन टाईप मटेरियल इज हेवीली डोप. तर इथे एन टाईप जे मटेरियल आहे तर हे हेवीली डोप केलेलं असतं. तसंच पी टाईप जे मटेरियल असेल तर ते लाईटली डोप केलं जातं. मग याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होलचा पेअर आपल्याला काय करायचं, प्रोड्यूस करायचंय. वेन वी आर अप्लाइंग अ फॉरवर्ड इनपुट व्होल्टेज सप्लाय टू दिस सर्किटरी. ज्यावेळेस पी आणि एन टाईपच्या मटेरियलला जर तुम्ही फॉरवर्ड इनपुट सप्लाय जर पास करत असेल
तर पॉझिटिव्ह जो टर्मिनल असेल तर तो कशाशी कनेक्ट केला जातो, विच इज कनेक्टेड टू द पी टाइप मटेरियल, दॅट इज द एनोड टर्मिनल ऑफ एलईडी. तर तो कोणता टर्मिनल असणार आहे, एनोड टर्मिनल असणार आहे कशाचा, एलईडीचा. तसंच निगेटिव्ह टर्मिनल जो असणार आहे सप्लायचा, तर ती निगेटिव्ह पोलॅरिटी विच इज कनेक्टेड टू द कॅथोड टर्मिनल ऑफ द एलईडी. एलईडीच्या कॅथोड टर्मिनलला म्हणजेच निगेटिव्ह पोलॅरिटीच्या साईडला काय केलं जाणार, कनेक्ट केलं जाईल. देन दिस एलईडी ऑपरेट्स इन अ फॉरवर्ड बायस कंडिशन. त्यावेळेसच ती एलईडी कशामध्ये ऑपरेट होत असते, इन फॉरवर्ड बायस कंडिशन. मग पॉझिटिव्ह सप्लाय ज्यावेळेस एनोडला जाईल तर तिथे काय ऑकर्स होणार आहे, देअर इज ऑकर्शन ऑफ द रिपल्शन. काय होणार आहे, तिथे एक रिपल्शन ऑकर होणार आहे. आणि रिपल्शन ऑकर होणार कारण की इथे सेम पोलॅरिटीज काय येत आहे, इन फ्रंट येत आहेत, एकमेकांच्या समोर आहे. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह काय होतात, गेट रिपल्स. रिपल्स झाल्यामुळे मॅक्झिमम जे होल्स जे असतील तर ट्राय करतील की याच्या जंक्शनकडे जाण्याचा. म्हणजे या जंक्शनच्या जवळ जो लेअर ते क्रिएट करत असतात ऍज अ डिप्लेशन लेअर, तिथे सर्व आयन्स काय होणार आहे, कंबाईन होणार. पुन्हा एन टाइप ज्यावेळेस तुम्ही निगेटिव्ह टर्मिनल हा कॅथोडला कनेक्ट केलेला आहे तर निगेटिव्ह निगेटिव्ह काय होणार आहे, पुन्हा रिपल्स होणार आहे. मग ज्यावेळेस ते रिपल्स होतात म्हणजे फोर्स क्रिएट करून कोणत्या साईडला पास करणार आहे, त्या डिप्लेशन लेअरकडे पास करण्याचा ट्राय करतात. आणि ज्यावेळेस ते डिप्लेशन लेअरकडे पास करण्याचा ट्राय करतील तर ऑल नंबर ऑफ मॅक्झिमम आयन्स रिकम्बाइन्स देअर अक्रॉस द जंक्शन. तर ते कुठे अक्रॉस जंक्शनला काय होत असतात, ते सर्व रिकम्बाइन्स होण्याचा ट्राय करत असतात. तिथे ते सर्व आयन्स काय होतील, जमा होतील. मग इथे प्रेझेंट असणारे होल्स ट्राय करतील की एन टाइप कडे जाण्याचा, आणि एन टाइप मध्ये प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन्स ट्राय करत असतात की पी टाइप कडे येण्याचा. ज्यावेळेस इथे प्रेझेंट असणारे होल्स तो बॅरियर ब्रेक करून, म्हणजे हा डिप्लेशन लेअरचा जो जंक्शन आहे ज्याला बॅरियर म्हणणार, की तिथे मिनिमम व्होल्टेज तुम्ही क्रिएट करतात की ज्याला बॅरियर पोटेन्शियल म्हणत असतात, की ज्याच्यामुळे काय होणार आहे, ते पी टाइपचे होल्स रिकम्बाइन्स केले जातात एन टाइप सोबत. म्हणजे होल्स हे व्हॅलन्स बँड मधून ज्यावेळेस एन टाइपच्या इलेक्ट्रॉनच्या कंडक्शन बँड मध्ये जातील त्यावेळेस ते हायर एनर्जी प्रोड्यूस करत असतात. आणि ज्यावेळेस मॅक्झिमम एनर्जी प्रोड्यूस होते इट ब्रेक्स द जंक्शन, आणि ते जंक्शनला काय करतील, क्रॉस करतील. आणि जंक्शनला क्रॉस करून काय करत असतात, विच एमिट्स द लाईट. ते लाईट काय करत असणारे, एमिट करणारे. म्हणजेच काय की ज्यावेळेस तुम्ही इलेक्ट्रॉनच्या कंडक्शन लेवल आणि व्हॅलन्स लेवल, फर्मी लेवल स्टडी करतात तर त्यावेळेस इथे दोन टाईपचे लेवल प्रेझेंट असतात. इथे असते एक व्हॅलन्स लेवल, सेकंड याच्यामध्ये इथे प्रेझेंट असते फॉरबिडन गॅप, मीन्स दोन्ही याच्यामध्ये लेअर मधला गॅप जो प्रेझेंट असेल तो. आणि इथे प्रेझेंट असते एक कंडक्शन लेअर, की ज्याच्यामध्ये व्हॅलन्स म्हणजेच काय की जिथे ज्यावेळेस तुम्ही पी टाइपला एक पॉझिटिव्ह सप्लाय, फॉरवर्ड सप्लाय अप्लाय करताय त्यावेळेस इथे प्रेझेंट असणारे इलेक्ट्रॉन्स कशामध्ये ट्राय करणारे, कंडक्शन मध्ये जाण्याचा ट्राय करत असतात. ज्यावेळेस ते कंडक्शन मध्ये जातात तर इथे एक होल तयार होतो आणि इथे एक इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतो. आणि हा इलेक्ट्रॉन होल्स काय करत असतात, यांच्यामधला गॅप रिड्यूस करतात. आणि रिड्यूस झाल्यानंतर तर ते एकमेकांशी पेअर करतात आणि त्यांची एनर्जी ते काय करत असतात, इथे इन्क्रीज करून घेतात. इन्क्रीज झाली एनर्जी म्हणजे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होत असतं, फोटॉन्स, लाईटच्या फॉर्म मध्ये होत असतं. आणि ज्यावेळेस एनर्जी इन्क्रीज झाली तर त्यावेळेस ते या गॅप मधून काय होत असतात, बाहेर पडत असतात. की त्या फॉरबिडन गॅप मधून ते काय होणार, ऍज अ फोटॉन म्हणून बाहेर पडतील. म्हणजेच तो एलईडी त्यावेळेस काय करत असतो, लाईट हा एमिट करत असतो. मग आता याच्यानुसार आपण काय म्हणणार की एलईडीचं कन्स्ट्रक्शन अशा प्रकारे केलेलं असतं की ज्याच्यामध्ये तो फोटोसेन्सिटिव्हिटी मटेरियल तुम्ही जो यूज करताय तर त्यांनी कोणतेही फोटॉन्स किंवा लाईट रिअब्सॉर्ब नाही केले पाहिजे. म्हणजे पुन्हा ते रेज किंवा ते लाईट रेज आयन जे असतील तर ऍब्सॉर्ब नाही केले पाहिजे. म्हणजे मॅक्झिमम सेन्सिटिव्हिटीचा लाईट त्यावेळेस काय झाला पाहिजे, प्रोड्यूस झाला पाहिजे. अशा प्रकारे ते मटेरियल तिथे काय केलं जातं, यूज केलं जातं. नंतर डिपेंडिंग ऑन द मटेरियल यूज देअर वी विल प्रोड्यूस अबाउट नंबर ऑफ कलर्स. तर त्यावेळेस काय करत असतो की आपण जर तिथे वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल जर वापरलं ऍज अ इम्प्युरिटी ऑर फॉर रिकम्बाईन द आयन्स, डोपिंग लेवल मध्ये जर तुम्ही नंबर ऑफ प्रकारचे मटेरियल्स तिथे जर यूज केले तर त्यावेळेस डिफरंट टाइप्स ऑफ कलर विल बी प्रोड्यूस. तर नंबर ऑफ कलर्स काय होत असतात, त्याच्या थ्रू प्रोड्यूस होत असतात. And these LED means light emitting diode will available in 2 pin, 6 pin or 8 pins package. तर ती LED ही 2 पिन मध्ये असू शकते,
6 पिन किंवा 8 पिनच्या पॅकेजमध्येही अवेलेबल आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही नंबर ऑफ कलरचे लाईट रेज काय करू शकतात, प्रोड्यूस करू शकतात. मग याच्यामध्ये मटेरियल कोणकोणत्या टाईपचे असू शकतात, तर बेसिक मटेरियल याच्यामध्ये आपण जर प्रोड्यूस, आता हे जे बघितलंय की याच्यामध्ये फक्त ज्याला आपण कोणता म्हणणार क्रोमॅटिक लाईट्स काय केल्या जाणार आहे तिथे फक्त प्रोड्यूस केल्या जाईल. म्हणजे फक्त ओनली व्हाईट वन टाइप ऑफ रेज काय होणार आहे तिथे प्रोड्यूस होणार आहे. एकच व्हाईट लाईट काय होत असतो, इंडिकेट केला जात असतो किंवा एमिट केला जातो. मग आता जर तिथे तुम्ही जर मटेरियल वेगवेगळ्या प्रकारचे यूज केले की ज्याच्यामुळे त्याचं डोपिंग लेवल चेंज होतील आणि त्या चेंज झाल्या म्हणजे इथे ज्यावेळेस तुम्ही फॉरवर्ड सप्लाय अप्लाय करतात तर त्यावेळेस यांच्यामध्ये आयन्स मध्ये मॅक्झिमम करंट पास होतं. मॅक्झिमम करंट पास झालं म्हणजेच या जंक्शनच्या अक्रॉस एक फोटॉन्स काय होत असतात, बाहेर एमिट होत असतात आणि त्या फॉरवर्ड करंटमुळे ज्या मॅक्झिमम फोटॉन्स काय होतील, एमिट होतील. मग हे डिपेंडंट असेल जेवढ्या टाइप मध्ये तुम्ही मॅक्झिमम फॉरवर्ड करंट त्याच्यामधून पास करणार इन अ सेम क्वांटिटी देअर विल बी लाईट एमिट्स. तर तिथे काय होणार आहे, तेवढ्या सेम क्वांटिटीमध्ये लाईट्स काय केल्या जातात, एमिट्स केल्या जातात. मीन्स ते दोन्ही एकमेकांना कसे असणार आहे, प्रपोर्शनल असेल की जेवढ्या प्रमाणात तुम्ही फॉरवर्ड करंट पास करणार विच इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एमिशन ऑफ लाईट. तर ते कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल येणार आहे, एमिशन ऑफ लाईटला येणार. म्हणजे लाईट तुम्ही किती प्रमाणामध्ये एमिट करतात त्याला. मग आता डिफरंट टाइप्स ऑफ मटेरियल्स आर, वेगवेगळ्या टाइपचे मटेरियल्स कोणकोणते असू शकतात, ते असतात आर्सेनिक, अँटीमनी, त्याच्यानंतर फॉस्फरस और गॅलियम, फॉस्फरस, अँटीमनी, आर्सेनिक अशा टाइपचे मटेरियल्स तुम्ही ज्यावेळेस यूज करणार तर त्यावेळेस आपण काय करू शकतो, वेगवेगळ्या टाइपचे कलर्स त्या लाईट थ्रू एमिट करू शकतो. मग ते कोणत्या प्रकारचे आहेत, तर ते कोणकोणते टाइप्स एकत्रित केल्यानंतर कोणता कलर प्रोड्यूस होतो, तर हे काय करायचं इथे बघायचं. Here is the different types of elements combination and the different types of color which are emitted by the LED. तर इथे काय दिलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट्स आपण इथे इंडिकेट केले जे रिकंबाईन एकत्रित केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे लाईट काय होत असतात, एमिट केल्या जातात बाय युजिंग एलईडीच्या थ्रू. मग आता इथे कॉम्बिनेशन दिलेले आहे अल्युमिनियम, गॅलियम, आर्सेनाइड. ज्यावेळेस अल्युमिनियम, गॅलियम आणि आर्सेनिक या टाईपचं मटेरियल एकत्रित करणार तर त्यावेळेस इन्फ्रारेड लाईट काय होत असतो, प्रोड्यूस होत असतो. देन गॅलियम, आर्सेनिक, फॉस्फरस, अल्युमिनियम, गॅलियम, आर्सेनिक आणि फॉस्फरस ज्यावेळेस हे या सिक्वेन्स मध्ये अरेंज करणार तर त्यावेळेस तुम्ही रेड किंवा येलो टाईपचा लाईट रेज काय करू शकतात, प्रोड्यूस करू शकतात बाय युजिंग अल्युमिनियम, गॅलियम अँड फॉस्फाईड. जर तुम्ही अल्युमिनियम, गॅलियम अँड फॉस्फाईड मटेरियल यूज केलं तर त्यावेळेस रेड ऑर ग्रीन टाइप ऑफ लाईट विल बी एमिट. तर त्यावेळेस रेड आणि ग्रीन टाइपचा कलर काय केला जाऊ शकतो, एमिट केला जाऊ शकतो. अँड झिंक सेलेनाइड, when we are using a zinc selenide element which is in a combination, ज्यावेळेस झिंक सेलेनाइड टाइपचं एलिमेंट ज्यावेळेस तुम्ही यूज करणार तर त्यावेळेस ब्ल्यू लाईट रेज काय केला जातो, एलईडी थ्रू एमिट्स केला जातो. These are the different elements recombines together and produces different types of color rays. तर त्यावेळेस काय केलं जातं, ज्यावेळेस ते डिफरंट टाइपचे मटेरियल तुम्ही एकत्रित करतात ते कंबाईन करून त्याच्या थ्रू पी और एन टाइपचे आयन्स रिकंबाईन झाल्यानंतर फोटॉन्स प्रोड्यूस होतात. म्हणजे लाईट फॉर्म मध्ये त्याला प्रोड्यूस केले जातात आणि ते वेगवेगळ्या कलरच्या फॉर्म मध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. तर हे झालं कोणत्या टाइपचा आपण एलईडी यूज करू शकतो, तर हे त्याच्यावरती डिपेंडंट असेल. जेव्हा तुम्ही फोटोसेन्सिटिव्हिटी मटेरियल काय करणार, चेंज करणार त्याच्यानुसार त्याचा कलरिंग पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. अँड नाउ वी आर डिस्कसिंग अबाउट देअर फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. मग आता आपल्याला माहिती ज्यावेळेस आपण कोणत्याही डायोडचा जर स्टडी करत असतो तर त्याला एक कॅरेक्टरिस्टिक्स असते, म्हणजेच तो आपल्याला व्होल्टेज आणि करंट यांच्या वर्सेस काय करत असतो, ग्राफ देत असतो. ज्यावेळेस व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्सचं इथे डिस्कशन करायचंय की याच्यामध्ये आपण बघितलंय की फॉरवर्ड सप्लाय अप्लाय केल्यानंतर मॅक्झिमम फॉरवर्ड करंट त्यातून प्रोड्यूस होतं आणि ते फोटॉनच्या फॉर्म मध्ये एमिट केलं जातं. मग ज्यावेळेस फॉरवर्ड सप्लाय तुम्ही देतात म्हणजेच हा डायोड कोणत्या याच्यामध्ये ऑपरेट करणार आहे, फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. मग ज्यावेळेस त्याला फॉरवर्ड रिजन मध्ये ऑपरेट करणार तर तो आपल्याला मॅक्झिमम करंट देतो. मीन्स याची ही कॅरेक्टरिस्टिक्स विच इज सेम ॲज द ऑर्डिनरी पीएन जंक्शन डायोड. तर ती कशी येणार आहे, सारखीच येणार आहे जशी पीएन जंक्शन डायोडची फॉरवर्ड कॅरेक्टरिस्टिक्स असेल त्याच्यासारखी. म्हणजेच व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं असेल
तर त्यावेळेस तुम्ही पीएन जंक्शनची फॉरवर्ड व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स काय करू शकता, एक्सप्लेन करू शकता. त्या दोन्ही कशा असणार आहेत, सेम असणार आहेत. देन याच्यामध्ये आपण काय म्हणणार आहे की डायोड जो तुम्ही यूज केलेला आहे तर मेन हा लाईट एमिटिंग डायोड हा कशावरती डिपेंडेंट आहे, त्याच्या फोटोसेन्सिटिव्हिटी मटेरियलवरती, ज्याने तुम्ही डिफरंट टाइप्स ऑफ कलर प्रोड्यूस करणार. त्यानंतर जे मटेरियल तुम्ही यूज करताय की ज्याने अशा टाइपचं मटेरियल यूज करावे लागेल की ज्याच्यामध्ये कोणतेही लाईट रेज रिअब्सॉर्ब नाही झाले पाहिजे, आणि त्याचं जे स्ट्रक्चर असेल तर ते अशा फॉर्म मध्ये अरेंज केलं जातं, डोम शेप लाईक स्ट्रक्चर मध्ये त्याला आपण अरेंज करतो की ज्याच्यामध्ये कोणतेही लाईट रेज रिफ्लेक्ट नाही झाले पाहिजे, ते ऑल डायरेक्शनला काय झाले पाहिजे, एमिट झाले पाहिजे. तर हे होतं त्याचा सिम्बॉल स्ट्रक्चर. आणि त्याच्यानंतर त्याचे डिस्कशन कशासोबत होतं, त्याची व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स आणि विच टाइप ऑफ मटेरियल यूज फॉर द प्रोड्युसिंग डिफरंट टाइप्स ऑफ कलर. तर हे कशासाठी यूज केलंय की आपण वेगळ्या प्रकारचे लाईट रेज कसे प्रोड्यूस करू शकतो हे आपण याच्यामध्ये एलईडी मध्ये बघितलेलं आहे. देन वी आर डिस्कसिंग अबाउट देअर व्हेरियस ऍडव्हान्टेजेस. तर आता त्याचे काहीतरी ऍडव्हान्टेजेस असणार आहेत, काही डिसएडव्हान्टेजेसही असतील, आणि तोच एलईडी आपण कुठे यूज करतो तर हे आपल्याला काय करायचं आहे, डिस्कस करायचं आहे. आणि these are discussed in a next section. Thank you.